नमस्कार मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कालची जी झोप झाली ती बेकार झाली। आल्यानंतर जे झोपलो ते कडकडीत असं झोपलं आणि आता जी सकाळ आमची झालेली आहे एकदम अशी म्हणजे बोलतात ना 15 मिनिटं असताना सगळ्यांची बॅगा बिगा तयार आणि आमची आंघोळ पण नाही। तर आम्ही 15 मिनिटात सगळ्या बॅगा बिगा तयार करून डायरेक्ट रूमच्या बाहेर तयार आहे। समोर टपरीवाला आहे, चहा तयार तिकडे कुठे आम्ही आणि निघतो आणि आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच यार मला ना शिव्या घालतात की तू कधी व्हिडिओत घेत नाहीस। आपल्याला काय बनणार आज आपल्याला जायचं मग प्रवासामध्ये काय तुमचा अनुभव कालचा अनुभव खूप छान होता। मस्त घोड्यावरून प्रवास केला पूर्ण वैष्णोदेवीचा आणि म्हणजे येताना चालत आलो, त्याच्यामुळे पाय खूप दुखत येतात। पाय सकाळी माझे पण दुखत आहेत। सकाळी गरम पाण्याने आंघोळ केलं तेव्हा जरा बरं वाटलं। आज आवाज सुद्धा कमी आहे कारण आवाज बेकार बसला इथलं थंड पाणी पिऊन आणि थंडी आहे इथे मस्त, पण झोप छान झालेली आहे त्याच्यामुळे प्रवास पुढचा खूपच छान होईल। संध्याकाळी जे 5-5:30ला झोपलो ते डायरेक्ट सकाळी उठलो आहे त्यामुळे। आणि आता इथे लोक खरेदी करतात काय ना काहीतरी, बघूया आपण टाइमपास खरेदी करूया। चला टाइमपास। ए काय काय घेत आहे? नमस्कार नमस्कार नमस्कार। काय घेत आहे? जय शिवराय। लसूण हा खूप चांगला असतो, आयुर्वेदिक असतो। खांदेदुखी, कंबरदुखी, पेटदुखी, गॅस खूप जरा मोबाईल लसूण हा लय भारी येतो। तो घेत तो 1000 रुपये किलो, 100 रुपये 100 ग्राम। अक्रोड पण मस्त छान आहे। अक्रोड कसे? अक्रोड कसे तिथे? हे 300 रुपये ते 250 रुपये चांगले कोणते? 300 ला आहे पण 250 ला घेतले आम्ही, बार्गेन केलं आम्ही। और अपने नए जीजाजी नमस्कार। नए जीजाजी डायबिटीजला पण वापरतात काय? शिवपुरी नंतर डायरेक्ट काश्मीर, शिवपुरी नंतर डायरेक्ट काश्मीर। वॉलनट वगैरे आहे, हे बदाम आहे, अक्का बदाम आहे। हे देख ना बदाम, देख ना खा के फोडल्यावरती असा दिसतो बदाम। हे आपल्याकडे पॅक करून येतं थोडं। काय एक्सपीरियंस बता दो। ये अच्छा वाला है, यूनिक चीज है, तो मजा आ गया। थैंक यू भाई। आपले अनुभव ट्रेकर आहे त्यामुळे तेच जसं सांगत होते की पायऱ्या असं चढा, पायऱ्या तसं चढा, असे पाय टाका तसे। आम्ही 1 नंबर करत होतो आणि मोठे मोठे आपले स्नोफॉलचे सगळे ट्रेक केलेले आहेत त्यामुळे अनुभव आम्हाला कामी आला। तर आता चहा वगैरे पिऊ त्यानंतर ते चहासाठी चांगला तर शिवकोरीला चाललोय आता आम्ही। भाई आरामात जा, अरे टेन्शन नाही, बॅलन्स मध्ये आम्ही वजनाने बरोबर। तर शिवकोरीला चाललोय इथून पूर्ण सगळे घोडेवाले मागे लागलेत की घोडे घ्या घोडे घ्या घोडे घ्या। इथून गेट पासून 3 किलोमीटर फक्त शिवपुरीचं मंदिर आहे। त्याचे 500 रुपये रिटर्नचे आणि हे आता गाडी घेतली त्याचे 20 रुपये पर पर्सन कारण पार्किंग थोडीशी पुढे आहे 3-4 किलोमीटर। प्रायव्हेट गाडी पार्क त्याच्या आतल्या साईडला त्याच्या आतल्या बाजूला मंदिर आहे। हा इथून रस्ता आहे पुन्हा। हा गेट, या गेटपासून या गेटपासून आतमध्ये 3 किलोमीटर आणि रस्ता चांगला आहे जसा आपल्या ह्याला होता वैष्णोदेवीला रस्ता होता तसा सेम रस्ता इथे पण, त्यामुळे 3 किलोमीटर चालायला नक्की। यात्रा पर्ची फ्री ऑफ कॉस्ट आहे। हा मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच आहे आणि याच्या पुढे ग्रीनवाला जे दिसतं ते वॉशरूम। तर हे समोरच्या रेट दिलेत ना ते ह्यांच्या गव्हर्नमेंटचे रेट आहेत
या रेटने जे लोक घोडा गाडी वगैरे जे काय पालखी वगैरे आहे ते घेऊन येतात. त्याच्या व्यतिरिक्त तर त्यांनी मागितले त्यांना जायचे नाही. 3 किलोमीटरचा रस्ता आहे, एवढं सगळ्याची काही गरज नाही पडत. जर तुम्ही वयस्कर वगैरे असाल तरच तुम्हाला गरज पडते. ह्याच्या पुढे मंदिरात बाकी परमिशन आहे. ही समोर गुफा. तर हा समोर शिवखोरीचं मंदिर म्हणजे बॅक साईड आहे. इथून आलो की आपण इथे आराम करतो. सर्वांचं खूप सुंदर असं दर्शन झालंय. निसर्गरम्य वातावरण बसलं. यांचं मजा आली दर्शनाला. यांच्याबद्दल सांगा काय झालं. सांग की आता. घाबरल्या होत्या आतमध्ये जायला, बाकी काय म्हणजे आतमध्ये ना खूप मस्त वाईब्स आहेत आणि खूप अशी बारीक अशी रस्ता आहे, गुफा आहे, त्याच्यातून आपल्याला काही कारण नाही. हा जावं लागतं. तर त्यांनी जरा बघून घाबरल्या. बाकी आतमध्ये सुंदर वातावरण आहे. मस्त मजा आली. ह्यांना एक्सपिरियन्स विचारा काय आलं माझ्या आतमध्ये. जय माता दी. सांगत होतं की आम्ही आता शिवखोरी करून आलो. अतिशय सुंदर असं वातावरण होतं. निहूच्या जागेमध्ये आपण आपल्या या गुहेमध्ये जाऊन देवीचं दर्शन करून आलो. तिथे स्वयंभू शंकराची पिंडी यांचं आम्हाला दर्शन मिळालं. तिथल्या पंडित भक्तांनी आम्हाला आख्यायिका सांगितली की बाबा ही शिवखोरी कशी मिळाली किंवा तिथे काय झालं. अतिशय आनंद वातावरणात आमचा हा प्रवास पूर्ण झाला. ओके ओके ओके. तर आपल्यामधलं ना ब्युटिफुल कपल आहे, ते सांगतील आपल्याला शिवखोरीची माहिती. सांगा सर. आता आपण इथे आलेलो आहोत. हे शिवखोरीचं शिव भगवान शंकराचं एक महान तीर्थक्षेत्र आहे आणि जम्मूमध्ये हे पर्वत रांगांमध्ये आतमध्ये एक शिवखोरी म्हणून अशी आतमध्ये एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये हे वसलेलं आहे. ज्या वेळेला भस्मासूर हा पार्वतीला वश करण्यासाठी या ठिकाणी आला आणि त्यावेळेला त्याला भस्मासुराला शंकर महादेवाने वरदान दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो भस्मासूर शंकरालाच भस्म करण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि त्याच वेळेला हे विष्णू भगवानांच्या लक्षात आलं की या ठिकाणी हा भस्मासूर ह्या सगळ्या पद्धतीचं असं काम करणार आहे, भस्म करण्याचं त्याचं लक्ष आहे. आणि त्यावेळी विष्णू भगवानांच्या हे लक्षात आलं की आता हा भस्मासूर हा महादेवानंच भस्म करण्यासाठी इथे आलेला आहे आणि त्यांनी आपलं रूप पालटलं आणि त्यावेळेला त्याला सांगितलं की तुला जर भस्म करायचं असेल तर मी ज्या पद्धतीने जे नृत्य करेन त्या पद्धतीने तुला ते नृत्य करावं लागेल. आणि त्यावेळेला विष्णू भगवानांनी ते नृत्य सुरुवात केली आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावर नृत्यांगन करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी विष्णू भगवानांनी जसं आपले ज्या पद्धतीने हात वारे केले आणि त्या पद्धतीने सेम भस्मासुराने पण करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला विष्णू भगवानांनी आपला हात हा हळूहळू असं नृत्य करताना डोक्यावरती नेला आणि त्या तसाच पद्धतीने त्या भस्मासुराने आपला हात स्वतःचा आपल्या डोक्यावरती नेला आणि डोक्यावरती नेल्यानंतर स्वतः भस्मासूर हा त्याच्यामध्ये भस्म झाला आणि अशा पद्धतीने पार्वती मातेचं त्या ठिकाणी रक्षण झालं आणि शंकर भगवान या त्रैलोक्याचे कैलासाचे पुन्हा एकदा अधिपती झाले. बस खूप खूप धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलात. शिवखोरीमध्ये अजून एक दंतकथा आहे की इथे शिवपार्वतींच्या जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला 33 कोटी देव आणि
4-5 ऋषी इथे आले, सप्त ऋषी इथे आले म्हणून इथे 33 कोटी देवांचं दर्शन होतं असं म्हटलं जातं. आणि चारधामची यात्राही या ठिकाणी सफल झालेल्याचं इथल्या पुण्य दर्शनानंतर चारधामची या यात्रा शिवखोरीचं महत्व आहे. आणि असंख्य भक्तगण या ठिकाणी येऊन या शिवखोरीमध्ये महादेवाचं या ठिकाणी ते अगम्य म्हणजे आपल्याला याचं समाधान प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल, यासाठी सर्वजण या ठिकाणी आवर्जून या महादेवाचं अशी ही कथा आहे की पांडव याच ठिकाणाहून स्वर्गाच्या द्वारावर गेले किंवा याच ठिकाणाहून स्वर्गात गेले. ओके, जसं आतमध्ये आपल्याला सांगितलं. धन्यवाद. शिवखोरी वगैरे फिरलो, आता जेवलो वगैरे मस्तपैकी. आता चाललो इथून पटणी टॉपला. हे सर्व असं प्रायव्हेट गाडी आणलं की इथं सगळं मोठी पार्किंग आहे. आणि आपली बंटार लोक, आणि आमची गाडी सुटली आहे. गाडी सुटली आमची ही पवन, आणि आम्ही मागेच. हे का खाली उभे आहेत ना? नाही, आपले नाहीत ते, आपले नाहीत रे ते.